मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो बरेचदा आपल्यावरती चिंता हावी होत असते. खूप खूप चिंतेने आपल्या मनामध्ये काहूर माजतं आणि या चिंतेमुळेच आपण अस्वस्थसुद्धा होतो. कुठल्याही कामामध्ये आपलं मन लागत नाही. स्वस्थता तर बिलकुलच नसते. चेहऱ्यावर अस्वस्थपणा नक्कीच आपल्या जाणवतो आणि मांसपेशीवर सुद्धा याचा ताण आपल्या जाणवत असतो. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लगेच लक्षात येते की आपल्यावरती ताण कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता आहे. मित्रांनो बरेचदा असे प्रसंग आपल्याही जीवनात येत असतील की काही आपण उपाय करून पाहतो, पण ती चिंता आपल्यामधून दूर जात नाही किंवा दूर सारल्या जात नाही. मित्रांनो यासाठी उपाय आहे आणि तो उपाय प्रत्यक्ष आपण करून बघा. जेव्हाही मित्रांनो खूप मोठी चिंता आपल्याला सतावत असते, तर त्यावेळी आपण रिकामे बसलेलो असतो. तर अशावेळी आपले मन हे खूप अस्वस्थ होते. तर अशावेळी आपण काय केले पाहिजे, तर आपल्या मांसपेशींना म्हणजे आपल्या शरीराला, आपल्या हातांना, पायांना किंवा सर्व अवयवांना काय आपल्याला काम देता येईल, म्हणजे एकंदरीत सर्व मांसपेशींना आपण कुठले काम देऊ शकतो, जेणेकरून मनसुद्धा त्यात इन्व्हॉल्व होईल. जसे की घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात की बरेचदा घराची स्वच्छता आपल्याला करायची असते. नीटनेटकेपणाने आपले पुस्तकं आपल्याला ठेवायचे असतात. कपाट व्यवस्थित आपल्याला लावायचे असते. किचनमधील भांडे आपण व्यवस्थित लावू शकतो. मित्रांनो आपल्याकडे करण्यासारखे पुष्कळ असते, पण त्याचा शोध आपण घेणे या क्षणी खूप महत्त्वाचे असते. एखादी काम दूरवर मित्राकडे जाऊन करायचे आपल्याला, किंवा एखादी वस्तू आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पोचवायची आहे, किंवा किराणा सामान आपल्याला खरेदी करून आणायचं आहे, किंवा एखादी वस्तू घ्यायची आहे. मित्रांनो अशा या संदर्भाने जेव्हा आपण शरीराला या कामात गुंतवू, तर नक्कीच आपलं मनसुद्धा त्या अनुषंगाने त्यात डायव्हर्ट होईल आणि जी चिंता आपण करत होतो मनाने ती दूर सारल्या जाईल. मित्रांनो घरामध्ये आपल्या खूप साऱ्या गोष्टी करण्यासारख्या असतात. नक्कीच शरीराला गुंतवून बघा. नक्कीच आपल्याला जी चिंता सतावत असेल ती नक्की दूर जाण्यास मदत होईल. मित्रांनो अशाच पद्धतीने जीवनाला बघूया व जीवन अधिक सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी करूया. मित्रांनो खूप खूप धन्यवाद.